तिकडं मंत्रालयामध्ये टपून बसलेल्या गिधाडांचं एक अत्यंत खळबळजनक असं कारस्थान म्हणा किंवा एक प्रकरण उघडकीला आलं. मित्र हो, राजकारण खरंच किती वाईट असतं हे दादांच्या निधनानंतर आपल्याला दिसलं. अजितदादांच्या जाण्याच्या दुःखापेक्षा काही नेत्यांना राजकारण अधिक महत्वाचं वाटलं. आता हे खलनायक कोण? जनतेला या सगळ्या राजकारणानं दाखवून दिलेलं आहे, जनतेला माहीत सुद्धा झालेलं आहे. या घाणेरड्या राजकारणाची चर्चा होत असतानाच तिकडं मंत्रालयामध्ये टपून बसलेल्या गिधाडांचं एक अत्यंत खळबळजनक असं कारस्थान म्हणा किंवा एक प्रकरण उघडकीला आलं. मानवतेचा कसा मुडदा पडलेला आहे हेच या घटनेनं दाखवून दिलं. जणू काही मंत्रालयातली ही गिधाडं अजितदादांच्या मृत्यूची वाट पाहत बसली होती की काय? अहो, स्वतः अजितदादांनी रोखून ठेवलेल्या काही फाईल्स पटापट सरकल्या आणि तब्बल 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याचा हा एक धक्कादायक प्रकार नंतर उघडकीला आला नव्हे, खरं तर तो आणला गेला. विशेष म्हणजे या सगळ्या भानगडी ज्या दिवशी अजितदादांच्या विमानाला अपघात झाला त्याच दिवशी दुपारी 3:09 म्हणजे अगदी राज्यामध्ये 3 दिवसांचा दुखवटा असताना, शासकीय दुखवटा असताना, शासकीय कामकाज बंद असताना टपून बसलेल्या या सरकारी गिधाडांनी अक्षरशः टोचा मारल्या. राज्यामध्ये 3 दिवसाचा शासकीय दुखवटा असतानाही अल्पसंख्याक विभागाकडून काही शाळांना या अल्पसंख्याक दर्जा देण्याचं म्हणजे ते प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम करण्यात आलं. विशेष म्हणजे अजितदादांच्या विमानाला अपघात झाला त्याच दिवशी दुपारी 3:09 काही शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकारचं गांभीर्य लक्षात घेऊन या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिलेले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासात मंत्रालयात दादाकडे असणाऱ्या अल्पसंख्याक विभागाच्या फाईल्स प्रचंड वेगाने फिरल्या. त्यात जवळपास 20 संस्थांच्या 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कारनामा मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केला. बघा, माजी मंत्री माणिकराव कोकाटे त्यांनी अल्पसंख्याक प्रमाणपत्र वाटपाला स्थगिती दिलेली होती. कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर हा विभाग अजितदादाकडे होता. शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात होत असलेली अनियमितता आणि गैरप्रकारामुळे अजितदादांनी या संदर्भातल्या या सगळ्या फाईल्स रोखून धरलेल्या होत्या. म्हणजे ऑगस्ट 2025 पासून अल्पसंख्याक दर्जा देण्याला स्थगिती होती. मात्र अजित पवार यांच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासामध्ये तातडीनं या शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याचं समोर आलं. राज्यामध्ये शासकीय दुखवटा असताना या शिक्षण संस्थांना मंत्रालयातून गुपचूपपणे अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला. युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैनी यांनी हा प्रकार उघडकीला आणला आणि जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी सुद्धा केली. या संपूर्ण प्रक्रियेमागे मोठे आर्थिक हितसंबंध असण्याची शक्यता सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाला स्थगिती दिली आहे. पण हा गुन्हा घडला आहे आणि गुन्हेगारी समोर आहेत, मग आता त्यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न सुद्धा या अक्षय जैन यांनी विचारला. मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे प्रताप हे तसे काही नवे नाहीत, पण ते इतक्या खालच्या पातळीला गेलेले आहेत हे मात्र या घटनेनं पहिल्यांदा दाखवून दिलं. राजकारणातही याचे पडसाद उमटले आहेत. मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार असल्याचं उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं. अजित पवारांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या भानगडींची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. चौकशीच्या या आदेशामुळं मंत्रालयातील अधिकारी हादरून गेलेले आहेत. पण न पटणारी सारवासारव सुद्धा या विभागाकडून करण्यात येऊ लागले आहे.
अजितदादांच्या निधनानंतर ही प्रमाणपत्र जारी होणं म्हणजे हा केवळ एक योगायोग आहे असं या सचिवांचं म्हणणं आहे. शासकीय दुखवटा असताना आणि मंत्रालयाला सुट्टी असताना ही प्रमाणपत्र देणं याला योगायोग म्हणायचं का? इकडं अजितदादांच्या विमानाला अपघात होतो आणि तिकडं मंत्रालयामध्ये अजितदादांनीच रोखलेल्या फाईल वेगानं फिरायला लागतात. या सगळ्या गोष्टी योगायोगाच्या म्हणायच्या का? तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.